नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. लक्ष्मी पूजनमध्ये आपण उत्तर पूजा ही खूप महत्त्वाची आहे. उत्तर पूजा विधिवत केली तर आपल्याला पूजेचं पूर्ण फळ मिळतं. तर आता ही पूजा मांडणी आपल्याला रात्रभर तशीच ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला लक्ष्मी पूजनची उत्तर पूजा करायची आहे. उत्तर पूजा करताना आपण दिवा जर अखंड लावला नसेल तर दिवा लावून घ्यायचा आहे. स्वतःला हळदी कुंकू लावायचं आणि ज्या पण देवी देवतांचे फोटो आपण इथे पूजेमध्ये ठेवले त्या सर्व देवतांना आपल्याला हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायचेत. आपण देवांना नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे. दूध साखर किंवा साखरेचा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. मग हातामध्ये थोड्याशा अक्षता घ्यायच्यात आणि स्क्रीनवर जो मंत्र दिसतोय तो आपल्याला मंत्र म्हणायचा आहे आणि हातातील अक्षता आपण जी मातीची लक्ष्मी मातेची मूर्ती आणली होती त्या मूर्तीवरच आपल्याला अशा या अक्षता अर्पण करायचेत. मग आपण अशी मूर्ती विधिवत तिचं पाण्यामध्ये विसर्जन करायचंय किंवा तुम्ही घरातील कुंडीमध्ये सुद्धा पाणी घालून त्याच्यामध्ये विसर्जन करू शकता. आता आपण इतर देवतांच्या ज्या मूर्ती ठेवल्या त्या मूर्ती आपल्याला नंतर काढून घेऊन आपण देवाऱ्यामध्ये ठेवू शकतो. जो कलश घेतला त्यातील पाणी आपण घरामध्ये शिंपडायचंय. त्यातील सुपारी आणि नाणं आपल्याला इतर पूजेसाठी वापरायचंय. नारळ आपण प्रसाद म्हणून खायचाय. जे देवाला आपण पाणी भांड्यामध्ये पाणी ठेवलं होतं ते आपण घरातल्या सर्वांनी प्यायचंय. आता दिव्यामध्ये जी वात आहे ती वात त्याच्यामध्ये आपण लवंग विलायची आणि कापूर टाकला होता तर हे आपल्याला सगळं प्रज्वलित करायचंय. हे आपल्याला चुकूनही निर्माल्यामध्ये टाकायचं नाहीये. आणि 1 रुपया आणि कवडी ही आपल्याला दिव्यातील ती आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. ज्या धान्यांची पूजा केली ते सर्व धान्य आपण आपल्या धान्यामध्ये परत ठेवून द्यायचे. जी फळं किंवा फराळाचं पदार्थ याची लाया बत्तासे हे आपल्याला प्रसाद म्हणून खायचे. आता विष्णू आणि लक्ष्मी मातेचा फोटो आपण इथे पूजेमध्ये मांडला होता त्या तो आपण देवाऱ्यामध्ये ठेवू शकता किंवा जिथे आपण पूजेचं सामान ठेवतो तिथे ठेवून द्यायचा. आता त्यांना आपण तुळशीपत्र अर्पण केलं होतं तर असे हे तुळशीपत्र आपल्या घरातील सर्वांनी ते खायचंय. नंतर बघा, इतर जर फुलं किंवा विड्याची पानं जे काही निर्माल्य आहे ते आपण निर्माल्यामध्ये टाकायचं आणि दिव्याखाली किंवा कलश खाली आपण तांदूळ ठेवले होते ते तांदूळ आपण थोडेसे पक्ष्यांना घालू शकता. उरलेले आपल्या धान्यामध्ये टाकायचे. तर असं विधिवत आपल्याला उत्तर पूजा करायची. अशी उत्तर पूजा झाली की हे चौरंग किंवा पाट काढून घ्यायचा. त्याच्या खाली रांगोळी आहे त्याच्यावर आपल्याला हळद कुंकू अक्षता व्हायचेत. मनोभावे नमस्कार करायचा. थोडा वेळ रांगोळी तशीच ठेवायची आणि नंतर मग तुम्ही ही रांगोळी काढून घेऊ शकता. तर अशी ही विधिवत उत्तर पूजा करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.